युक्रेनच्या झॅपोरिझिया या अणुप्रकल्पावरती रशियानं हल्ला केला। या हल्ल्यानंतर अणुप्रकल्पाला आग लागली। अणुप्रकल्पातून रेडिएशनची गळती सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे। रेडिएशन पसरण्याचा धोका निर्माण झालाय आणि त्यामुळे मोठा विध्वंस होण्याची भीती व्यक्त होते। युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयानं ही माहिती दिली आहे। दरम्यान या प्रकल्पाला लागलेली आग विझवण्याची परवानगी अग्निशमन दलाला देण्यात आली आहे। दरम्यान अणुऊर्जा प्रकल्पात दुर्घटना झाल्यास चेर्नोबिल अणुप्रकल्पापेक्षा 10 पट ही मोठी दुर्घटना घडण्याची भीती सुद्धा व्यक्त होते। त्यामुळे तातडीनं याकडे लक्ष देण्याची गरज आहे। युक्रेनमधल्या झॅपोरिझिया या अणुप्रकल्पावरती रशियानं हल्ला केला आणि त्यानंतर या अणुप्रकल्पाला आग लागली आहे। अग्निशमन दलाला आग विझवण्याची परवानगी मिळालेली आहे। अणुप्रकल्पातून रेडिएशन सुरू झाल्याची सुद्धा माहिती मिळते आणि हे रेडिएशन जर पसरलं तर त्याचा मानवी आरोग्याला खूप मोठा धोका आहे। मोठा विध्वंस त्यामुळे होण्याची भीती आहे आणि युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयानं ही गळती झाल्याची माहिती दिली। या प्रकल्पाला लागलेली आग अग्निशमन दलाकडून विझवण्यात येईल। मात्र अणुऊर्जा प्रकल्पामध्ये दुर्घटना झाल्यास चेर्नोबिल अणुप्रकल्पापेक्षा 10 पट मोठी दुर्घटना होण्याची देखील भीती आहे। याच संदर्भात आपण अधिक बोलूयात। संरक्षण तज्ञ हेमंत महाजन सर आपल्या सोबत जोडले गेलेत। सर, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। सध्याची जी माहिती मिळतेय, अणुऊर्जा प्रकल्पावरती हल्ला केला गेलाय रशियाकडून युक्रेनच्या, आणि एखाद्या अणुप्रकल्पावरती ज्यावेळेला हल्ला होतो आणि तिथे आग लागते तेव्हा काय परिस्थिती निर्माण होऊ शकते? संपर्क आपला तुटलाय, आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात। मात्र ही जी काही बातमी समोर येते अतिशय भयानक अशी, कारण एखाद्या अणु प्रकल्पावरती ज्यावेळेला हल्ला होतो किंवा मग त्याला आग लागते त्यावेळेला रेडिएशनला सुरुवात होते। अतिशय भयंकर अशी गोष्ट, आणि त्यामुळे तिथे लागलेली आग विझवण्याचं एक मोठं काम सध्या अग्निशमन दलाच्या वरती त्याची जबाबदारी आहे। कारण जर अशा प्रकारे रेडिएशन सुरू झालं तर चेर्नोबिलपेक्षा 10 पट गंभीर आणि भयानक अशी घटना या युक्रेनच्या अणुप्रकल्पामध्ये घडू शकते। रशियानं अणुप्रकल्पावरती हल्ला केलाय आणि त्याला आग लागल्याची मोठी बातमी आपल्यापर्यंत येतेय। संरक्षण तज्ञ ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आपल्या सोबत आहेतच। सर, अशा प्रकारे एखाद्या अणुप्रकल्पाला आग लागल्यानंतर तिथे काय परिस्थिती निर्माण होते, काय सगळं तिथे वातावरण असतं? एकतर रेडिएशन नेमकं सुरू होतं म्हणजे काय होतं, कारण रशियानं युक्रेनच्या या अणुप्रकल्पावरती हल्ला केलाय? असं आहे की युक्रेनमध्ये जवळजवळ 15 न्यूक्लिअर रिॲक्टर्स आहेत आणि जर त्याच्यावरती जर हल्ला झाला तर धोकेदायक परिस्थिती निर्माण होऊ शकते। लक्षात असावं की न्यूक्लिअर प्लांटच्या सर्वात मध्यभागी जिथे न्यूक्लिअर एनर्जी तयार केली जाते तो एक अतिशय महत्त्वाचा प्रकल्प असतो आणि त्याच्या आजूबाजूला संरक्षणात्मक अशा भिंती वगैरे असतात। तर सध्याची जी बातमी आहे, जी आग लागलेली आहे ती जो बाहेरचा भाग आहे तिथे लागलेली आहे, म्हणजे जो क्रिटिकल भाग आहे जिथे ऊर्जा निर्माण होते तिथे लागलेली नाहीये। तर त्याच्यामुळे हे अर्थातच कमी धोकेदायक आहे। परंतु जर ही आग पुढे स्प्रेड होऊन न्यूक्लिअर पॉवर प्लांटचे जे क्रिटिकल भाग असतात तिथे जर पोहोचली आणि जर त्यांचं मेल्ट डाऊन सुरू झालं तर मग तिथे जी न्यूक्लिअर रिॲक्शन होऊन जी वीज पैदा होत असते की जी कंट्रोल्ड असते ती अनकंट्रोलेबल होऊ शकते, ज्याच्यामुळे अतिशय प्रचंड मोठा धोका निर्माण होऊ शकतो, जसा चेर्नोबिलमध्ये झाला होता। किंवा त्याच्या दुसऱ्या भागामध्ये जी न्यूक्लिअर वेस्ट हे गोळा करून ठेवलेलं असतं की म्हणजे जे ज्याला आपण अणु कचरा म्हणतो तो असतो, जर तो कचरा जर बाहेर पडायला लागला तर तरी सुद्धा एक असा मोठा धोका हा निर्माण होऊ शकतो। म्हणजे आपण एकदा प्रश्न विचारला होता की इथे न्यूक्लिअर युद्ध होईल का? न्यूक्लिअर युद्ध होण्याची शक्यता ही अजिबात नाही, परंतु न्यूक्लिअर ऍक्सिडेंट होण्याची शक्यता ही खूप जास्त आहे आणि त्याच्यामधला एक ऍक्सिडेंट आपण आता बघतो आहे। किती भयंकर आहे हे येणाऱ्या काळामध्ये कळेलच। परंतु ब्रिटन या देशांनी युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचं इमर्जन्सी मीटिंग मागितली आहे, तर त्याच्यामुळे हा प्रसंग गंभीर असावा
हे असं पुढे येतं आहे. जी सर, आणि झॅपोरिझिया हा युक्रेनमधला जो अणुप्रकल्प आहे जगातला 9व्या क्रमांकाचा मोठा अणुप्रकल्प आहे. त्यामुळे युक्रेनवरच्या जर अणुप्रकल्पावरती हल्ला केला तर आणखी कमकुवत करायला मदत होईल युक्रेनला, आणि म्हणूनच हा रशियाकडून हल्ला केला गेलाय. असं आहे की असं म्हटलं जातं की जी इलेक्ट्रिसिटी आहे युक्रेनची 35 ते 40% त्यांची इलेक्ट्रिसिटी ही या अणुप्रकल्पातून तयार होते. जर तुम्हाला त्यांची वीज कापायची असेल तर जर तुम्ही हे अणुप्रकल्प जर बंद पाडले तर अर्थातच वीज तिथली गायब होईल आणि त्यानंतर वीज पुरवणं हे युक्रेनला शक्य होणार नाही आणि मग ते आर्थिकदृष्ट्या सुद्धा नक्कीच कमजोर होतील, याच्यामध्ये काही डाऊट नको. परंतु खरं तर अशा महत्वाच्या अणुप्रकल्पावरती आंतरराष्ट्रीय कराराप्रमाणे नो फ्लाय झोन असते, म्हणजे कुठलंही विमान या प्रकल्पाच्या वरून उडू शकत नाही आणि सेफ्टी डिस्टन्सेस हे मेंटेन केले जातात. तर त्याच्यामुळे आता सध्या रशिया तो प्रकल्प तोडेल किंवा तिथून रेडिएशन बाहेर काढेल किंवा न्यूक्लिअर ऍक्सिडेंट करेल ही शक्यता फार कमी आहे. चुकीने झालं, ऍक्सिडेंटली झालं तर ती गोष्ट वेगळी आहे. परंतु एवढं नक्की की रशिया या सगळ्या न्यूक्लिअर पॉवर प्लांट्सवरती कब्जा करायचा प्रयत्न करते आहे आणि तिथून तयार होणारी वीज ही थांबवण्याचा प्रयत्न करते आहे. पण जर ऍक्सिडेंट घडला तर मात्र महाभयंकर परिस्थिती निर्माण होऊ शकते. जी सर, आणि रशिया आणि युक्रेनमध्ये चर्चेची दुसरी फेरी जी होणार होती, मात्र ज्याला युक्रेननंच नकार दिला की ज्या ठिकाणाहून आमच्यावरती मिसाईल डागले जात आहेत त्या ठिकाणी येऊन आम्ही चर्चा करणार नाही. आता हा चर्चेसाठी नकार दिल्यानंतर म्हणून हे आता आणखी कडक पावलं रशियाकडनं उचलली जात आहेत असं म्हणता येईल. असं आहे की चर्चा हा एक भाग झाला आणि दोन्ही देशांना माहिती आहे की चर्चेमधून काही फारसं निष्पन्न होणार नाही, कारण दोन्ही देशांचे जे दृष्टिकोन आहेत एकमेकाच्या अगदी पूर्णपणे विरोधात आहेत. म्हणजे युक्रेन म्हणते जर तुम्ही युद्ध थांबवलं तरच आम्ही बोलू, रशिया म्हणतं की तुम्ही जर हे जाहीर केलं की तुम्ही सामील होणार नाही नाटोमध्ये तरच आम्ही बोलू, आणि या दोन्ही मागण्या मान्य करण्यात दोन्ही देशांना काही शक्य नाहीये. परंतु आज जास्त महत्वाचं मला वाटतं असं आहे की आज 9वा दिवस आहे हे युद्ध सुरू झाल्याचा, आणि या युद्धानंतर युद्धाच्या सुरुवातीला असं वाटलं होतं की 2-3 दिवसात हे युद्ध संपेल, मग 4-5 दिवसात संपेल असं वाटलं होतं. मग वाटलं होतं की कीव राजधानी त्यांच्या रशियाच्या ताब्यात येईल. परंतु आजचा 9वा दिवस असून सुद्धा जी युद्धाची प्रगती आहे रशियन सैन्याची ती फारच कमी आहे आणि त्याच्यामुळे पुटिनला रशियन सैन्याचाच खूप राग आलेला आहे आणि त्यांनी युद्धाची स्पीड वाढवण्याकरता सांगितलेलं आहे आणि त्याकरता आता रशिया आपली सगळी मोठी शस्त्र म्हणजे मिसाईल्स किंवा क्षेपणास्त्र, तोफखाना, हेलिकॉप्टर्स, गनशिप्स वगैरेचा वापर करून लवकरात लवकर हे युद्ध जिंकण्याचा प्रयत्न करते आहे. तर त्याच्यामुळे वाटाघाटीला नकार दिल्यामुळे हे युद्ध वाढलं असं म्हणता येणार नाही. रशियाला जर हे युद्ध जिंकायचं असेल तर त्यांना तर स्पीड वाढवावी लागेल, नाहीतर सध्या जग त्यांच्या पूर्णपणे त्यांच्या विरुद्ध गेलेलं आहे. जितके जास्त युद्ध लागेल तेवढं रशियावरचा जो राग आहे सगळ्या जगाचा तो वाढेल आणि त्याच्यामुळे रशियाला अजून जास्त प्रॉब्लेम होऊ शकतील. म्हणून रशियाचा सध्या प्रयत्न राहील की कमीत कमी वेळामध्ये हे युद्ध आपण जिंकायला पाहिजे. जी महाजन सर, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि ही सगळी माहिती आम्हाला दिलीत. खरं तर अणु प्रकल्पावरती युक्रेनचा हल्ला झालाय रशियाकडून आणि त्यातून जर वायुगळती झालं तर खूप मोठा अनर्थ घडेल आणि अगदी युक्रेनच्या अणु प्रकल्पावरतीच स्पेसिफिक रशियानं केलेला हा हल्ला, आणि जर इथून वायुगळती झाली तर 1986 मध्ये झालेला चेर्नोबिल सारखी घटना घडायला इथे वेळ लागणार नाही.